शिवसेना तालुका प्रमुख आहात। नेत्राताई ठाकूर, विलास वाघे, समीर डिंगणकर यांनी आपल्या पदाचे राजीनामे तुमच्याकडे सोपवलेत ह्याची माहिती मिळाली, ही खरी आहे का? ही माहिती खरी आहे। त्यांनी राजीनामे दिलेत, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्यांचं कारण लिहिलं की घरगुती कारणामुळे आमचे राजीनामे देत आहोत। पण एका टायमाला तिघांनी जे राजीनामे पदावरून दिले ते एकच कारण असू शकतो का, की याच्यामागे काय राजकारण वेगळं आहे? राजकारण काय असेल तर ते येणाऱ्या काही दिवसात समजेल। पण अशी एक माहिती आता मिळाली की हे वेळणेश्वर जिल्हा परिषद गट आणि ते सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्या शिंदे शिवसेनेत प्रवेश करतात, ह्याची तुम्हाला काय माहिती मिळाली का? आता ही तुमच्याकडूनच माहिती मिळाली, पण राजकारणामध्ये एक रात्रसुद्धा बरेच काही निर्णय परत बदलू शकते। त्याच्यामुळे प्रत्यक्षात जोपर्यंत काही गोष्टी घडत नाहीत त्यामुळे त्याच्यावरती बोलणं उचित दिसत नाही। पण तुम्हाला ज्या याची माहिती मिळाली होती का, काय त्याची कुजबूज किटोय की काय तुमच्या कानावर अशा गोष्टी काय तालुका प्रमुख म्हणून आल्या होत्या का? अशा कुजबुजी ह्या खूप म्हणजे 3-4 वर्षापासून वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या लोकांचे येत आहेत, त्याच्यामुळे या कुजबुजी राजकारणात त्या चालूच असतात। पण ज्यावेळेस तुमच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला त्याच्यानंतर तुम्ही त्याची खात्री केलीत का, की त्यांच्याकडून काय विचारणा झाली का तुमची, की तुम्ही त्यांना विचारणा काय केलीत का की बा तुम्ही राजीनामे का देत आहे? एखाद्या माणसाची जेव्हा मानसिकता होते की त्या पदावर काम करायचं नाही, त्यावेळेला त्यांची मानसिकता तयार करण्यापेक्षा नेमकं त्यांच्यावरती लक्ष ठेवून भविष्यातली रणनीती आपल्याला ठरवता येईल असाच आम्ही विचार केला। पण आता असा एक मोठा विषय समोर येतोय की उद्या दुपारी 4 वाजता वेळणेश्वर हेदवतड इथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतोय। त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा उपस्थित राहत आहेत आणि एक खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार पूर्ण वेळणेश्वर गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे शिवसेनेत प्रवेश करत आहेत। त्यानंतर जे काही घडामोडी होणार आहेत त्याकडे आपण कसे बघताय? या घडामोडी घडल्यानंतर निश्चितपणे त्या घडामोडीवरती मी माझं मत आमच्या वरिष्ठ नेते आणि आम्ही आमची मतं व्यक्त करू, पण आज मत व्यक्त करणं उचित ठरणार। पण आमदार साहेबांना ह्याची काही कल्पना आहे का तुमच्याकडे त्यांनी राजीनामे दिल्याची? हो, त्याची कल्पना तर 100% आमच्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना त्याची कल्पना असणारच आहे। पण तुमच्याकडे जेव्हा राजीनामा झाले तेव्हा तुम्ही आमदार साहेबांजवळ याबाबतीत काय चर्चा केली का? नाही, मी त्यांना राजीनामा दिल्याची 100% माहिती दिली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।